नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नयन बोरसे, श्री साई कम्प्युटर्स टायपिंग व कोचिंग क्लासेसचा संचालक. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या इथे नव्याने सुरू झालेला 1 वर्षाचा मोफत डिप्लोमा कोर्स याबद्दल मी माहिती देणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न या कोर्सबद्दल पडलेले आहेत व प्रत्येक जण मला मेसेजद्वारे, कॉलद्वारे मला या कोर्सबद्दल माहिती विचारत आहे. तर ह्या व्हिडिओ मार्फत मी या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देऊ इच्छितो की हा मोफत आहे का, कोणासाठी आहे, त्याच्या अटी शर्ती काय आहे, या सर्व गोष्टी आपण या कोर्सबद्दलच्या माहिती करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम हा कोर्स सारथी व MKCL या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने तयार झालेला हा कोर्स, ज्याचं नाव आहे CSMS दीप डिप्लोमा कोर्स. ह्या डिप्लोमा कोर्सचं पूर्ण नाव आहे छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट प्रोग्राम. या कोर्स अंतर्गत 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आपल्याला मोफत शिकायला भेटणार आहे. व तुम्हाला हे ऐकल्यानंतर किंवा अधिक माहिती मिळवल्यानंतर तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील की जसा हा सारथी काय आहे, सारथी हे कोर्ससाठी आपल्याला कागदपत्र काय लागतात, त्याच्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी, सारथी कोणासाठी आहे, कोण करू शकतं, तर कागदपत्र, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आम्हाला काय शिकायला भेटणार आहे, अनेक कोर्सेस, कोणकोणते कोर्सेस त्याच्यामध्ये आहे, आमच्या कामाचे आहेत का, असे अनेक प्रश्न तुम्हाला याबद्दलचे पडू शकतात. त्याच्यातून काय कौशल्य भेटेल, त्याच्यातून आम्हाला जॉब भेटेल का, अशा अनेक प्रश्न तुमच्या मनात पडत असतील. तर एक एक करून आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. तर सर्वात पहिला प्रश्न, याच्यासाठी लागणारे कागदपत्र, की सर्वात पहिले हा कोर्स कोणासाठी आहे आणि याचे काय कागदपत्र लागतात, हे सर्वात पहिले आपण माहिती करून घेऊ. सर्वप्रथम याच्यामध्ये 4 प्रकारचे ऑप्शन्स आहेत. हा कोर्स सर्वप्रथम सर्वांसाठी नाही आहे. हा कोर्स फक्त मराठा आणि कुंभी लोकांसाठी आहे, जे OBC किंवा ओपन कॅटेगरीमध्ये आहेत. हिंदू कुंभी असू द्या, हिंदू मराठा असू द्या, मराठा, मराठा कुंभी, कुंभी मराठा, यापैकी कोणीही या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकतं. आता काही जण हे व्हिडिओ बघणारे की ते मराठा कुंभी नसतील, तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ काही कामाची नाही. ही व्हिडिओ फक्त मराठा आणि मराठा कुंभी लोकांसाठीच हा कोर्स आहे आणि त्यांच्यासाठीच हा कोर्स मोफत आहे. एरवी कोणाला जर हा कोर्स करायचा असेल तर याची 20,000 रुपये कोर्स फी आहे. पण हा कोर्स मराठा व कुंभी विद्यार्थ्यांसाठी हा मोफत उपलब्ध आहे. पण त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र मात्र तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. तर सर्वात पहिलं कागदपत्र तुम्हाला पाहिजे ते म्हणजे तुमचं शाळेचं LC म्हणजे शाळा सोडायचा दाखला, किंवा TC म्हणजे कॉलेज सोडण्याचा दाखला, बरोबर, त्याला आपण ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो. त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला. ओके, हे 2 डॉक्युमेंट्स असणं अनिवार्य आहे. तुमच्याकडे जर EWS सर्टिफिकेट असेल तर तेही जोडलेलं कधीही याच्यासाठी चांगलं. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, OBCचं, कुंभीचं किंवा मराठाचं तुम्ही जर काढलं असेल, तर त्याचबरोबर तुम्हाला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा असणं अपेक्षित आहे. व चौथा पर्याय, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर हे दोघं जरी तुमच्याकडे असले तरी सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. परत एकदा सांगतो, या 4ही ऑप्शन्सपैकी कुठलं तरी एक ऑप्शन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याकडे TC आणि इन्कम असेल की तुम्ही यासाठी पात्र आहात, EWS सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही पात्र आहात, कास्ट सर्टिफिकेट आणि 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असाल तरी सुद्धा तुम्ही पात्र आहे, आणि कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर असेल तरी सुद्धा तुम्ही ह्या कोर्ससाठी पात्र ठरले जातात. या व्यतिरिक्त आपल्याला काय लागतं, तर सर्वात पहिले 2 फोटोज लागतात. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की इन्कम सर्टिफिकेट पण पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, 10वीचं मिनिमम 10वीचं मार्कशीट पाहिजे, 10वी झालेलाच पाहिजे, तो 9वी 8वी असलेला विद्यार्थी चालणार नाही. त्याचनंतर डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र पाहिजे, तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, त्याच्याकडे त्याचा पुरावा असला पाहिजे. तर ही एक आपली आणखी एक अट आहे. आणि त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे LC किंवा TC तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. याच्यामध्ये त्यांच्या शर्तीप्रमाणे मराठा, मराठा कुंभी, कुंभी मराठा व कुंभी या जातीतले लोक हा कोर्स मोफत करू शकतात व इतर जातीतले लोक याच्यासाठी 20,000 रुपये ह्या डिप्लोमा कोर्सची फी भरून हा कोर्स करू शकतात. याच्यामध्ये काय करूया, आजच्या तारखेपर्यंत, ज्या दिवशी तुम्ही ही व्हिडिओ बघता आहे त्या तारखेपर्यंत तुमचं वय 18 असणं अनिवार्य आहे व 45 वय ही कमाल मर्यादा आहे. किमान मर्यादा तुमची आहे 18 वर्षाची, जी की आजच्या तारखेला तुम्ही 18 पूर्ण पाहिजे. म्हणजे जसं आजची जी पण तारीख आहे त्या दिवसाला तुमचं 18 वय पूर्ण असणं अपेक्षित आहे, बरोबर. आणि
आजच्या तारखेला तुमचं 45 पेक्षा जास्त वय नको. तुम्ही 44 आहात, 45 जरी पूर्ण असाल तरी सुद्धा चालणार आहे, पण 45च्या पुढे नको. आजच्या तारखेची ही मर्यादा आहे. तर ह्या दोघं गोष्टी तुम्हाला यामध्ये पाळायच्या आहे. ओके, तर ही त्यांची मर्यादा आहे. किमान शिक्षण 10वी असायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं उत्पन्नाचा दाखला हा 8 लाखापेक्षा कमीचा असला पाहिजे, तर तुम्ही या कोर्ससाठी इलिजिबल होता. नाही अर्थातच तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, तुम्ही असायला पाहिजे. आता या कोर्समध्ये आम्हाला काय शिकायला भेटणार? तर सर्वात पहिले आणि महत्त्वाची गोष्ट, या कोर्समध्ये तुम्हाला 4 मॉड्यूल शिकायला भेटणार आहे. पहिलं मॉड्यूल जे कंपल्सरी सर्वांसाठी करायचं आहे तो म्हणजे कम्युनिकेशन स्किल, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये इंग्लिश स्पीकिंग असं म्हणतो. त्याचप्रमाणे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. काळाची गरज आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपलं केलं पाहिजे. तर या कोर्समध्ये सर्वात पहिलं मॉड्यूल जे आहे 4 मॉड्यूल्सपैकी ते पहिलं आहे कम्युनिकेशन अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. दुसरं कंपल्सरी मॉड्यूल जे आहे ते आहे IT अवेअरनेस, ज्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी, कम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्किंग याबद्दलचा कोर्स हा 2 नंबरचा IT अवेअरनेस म्हणून कोर्स. हे दोघंही कोर्स कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याला घ्यायचे, तो कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, हे 2 कोर्स त्याला त्यातले करायचेच आहे. त्यानंतर तुम्हाला 3ऱ्या आणि 4थ्या मॉड्यूलसाठी तुम्हाला 10 वेगवेगळे मॉड्यूल्स बघायला भेटतात. या 10 वेगवेगळ्या मॉड्यूल्समध्ये तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस शिकायला भेटतात, तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या क्षेत्राप्रमाणे. आता ह्या 10 मॉड्यूल्समध्ये हा जो 3रा मॉड्यूल आहे, याच्यामध्ये तुम्हाला जो कुठला मॉड्यूल घ्याल, उदाहरणार्थ तुम्ही अकाउंटिंग मॉड्यूल घेतला, तर अकाउंटिंगमध्ये तुम्हाला बेसिक अकाउंटिंग शिकवलं जाईल 3ऱ्या मॉड्यूलमध्ये, आणि 4थ्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स अकाउंटिंग शिकवलं जाईल. असं 3रं तुम्ही जे पण मॉड्यूल घ्याल ऑटोमॅटिकली त्यातलंच 4थं मॉड्यूल तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तर 3रं मॉड्यूल हे त्यातलं बेसिक अकाउंटन्सी असणार आहे आणि 4थं मॉड्यूल हे त्याच्यात ॲडव्हान्स अकाउंटन्सी असणार आहे. हे मी एक उदाहरण दिलं. असे 10 वेगवेगळे कोर्सेस आहे, त्याच्यातले बेसिक कोर्स 3ऱ्या मॉड्यूलमध्ये आणि ॲडव्हान्स कोर्स 4थ्या मॉड्यूलमध्ये. तर असे 4 कोर्सेस तुम्हाला शिकायला भेटणार आहे. आता पहिला प्रश्न तुमच्या मनात येईल की सर या 10 मॉड्यूल्समध्ये कोणकोणते मॉड्यूल्स आहे जे आम्ही शिकू शकतोय? मॉड्यूल्स म्हणजे कोर्सेस बरं का, लक्षात घ्या. मॉड्यूल्स म्हणजे कोर्सेस. तर हे कोर्सेस कोणकोणते आहेत, माझ्या कामाचे कुठले आहेत का? तर चला पुढच्या स्लाइडवर आपण तेच बघतोय. सर्वात पहिले डेटा एंट्री अँड डेटा मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये तुम्हाला डेटा एंट्री, तुम्हाला टायपिंग करायची आहे फास्ट, तुम्हाला स्पीड वाढवायचा आहे, तो तुम्हाला इथे शिकायला भेटतो. आणि डेटा मॅनेजमेंट करायचं, तुमच्याकडे खूप डेटा आहे, लाखोने डेटा आहे, त्यांना तुम्हाला व्यवस्थित सांभाळायचं आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये, आजच्या ट्रेंडिंग भाषेमध्ये त्याला आपण डेटा सायन्स किंवा डेटा ॲनालिस्ट म्हणूया. तर एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या मार्केटिंग एजंटमध्ये आपल्याला या दोघं गोष्टींची अतिशय गरज लागते. तर डेटा मॅनेजमेंट सुद्धा ह्या कोर्समध्ये पहिल्या मॉड्यूलमध्ये शिकवलं जाईल. म्हणजे 3 नंबरच्या मॉड्यूलमध्ये तुम्ही हा एक मॉड्यूल निवडू शकता, बरोबर. जर हा निवडला तर काय होईल, तुमचा पहिला 3रं मॉड्यूल होणार बेसिक डेटा एंट्री अँड डेटा मॅनेजमेंट, आणि 4थं मॉड्यूल कोणतं तयार होईल, ॲडव्हान्स डेटा एंट्री अँड डेटा मॅनेजमेंट. म्हणजे प्रत्येक याच्यात 3रं आणि 4थं मॉड्यूल तुमचं त्याच कोर्सवर तयार होतं. ओके, पुढचं आहे अकाउंटिंग. अकाउंटिंगमध्ये तुम्हाला पहिला कोर्स तुम्हाला भेटणार बेसिक अकाउंटन्सी, आणि दुसरा भेटणार तुम्हाला ॲडव्हान्स अकाउंटन्सी. म्हणजे 3रा आणि 4था अकाउंटिंगमध्ये, ज्याच्यामध्ये आपण जे पण कंपन्या आहेत, कुठल्याही एजन्सी आहेत, CA आहेत, कंपनीज आहेत, ज्यांच्यामध्ये स्टोअर्स असतील, अकाउंटंट्स असेल, तर हे शिकण्यासाठी, हे करण्यासाठी जे पण काही शिकावं लागतं ते ह्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. त्याचप्रमाणे ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड ॲडव्हान्स एक्सेल, याच्यामध्ये ॲडव्हान्सची तुम्हाला एक्सेलची पण जोड याच्यामध्ये दिलेली आहे. अकाउंटिंगचा भाग थोडा, फायनान्शियल अकाउंटिंगचा भाग थोडा कमी करून याच्यामध्ये एक्सेल पण या कोर्समध्ये तुम्हाला 3ऱ्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर तुम्ही हा सुद्धा मॉड्यूल त्यात घेऊ शकता. त्याचनंतर एक महत्त्वाचा कोर्स ज्याला आपण BFSI म्हणतो, बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स सेक्टर, या सर्व्हिस सेक्टरमध्ये आजला खूप जास्त डिमांड आहे. हा सुद्धा कोर्स याच्यामध्ये तुम्ही बेसिक BFSI आणि ॲडव्हान्स BFSI 3ऱ्या आणि 4थ्या मॉड्यूलमध्ये तुम्ही घेऊ शकतात. याचबरोबर वेब डिझायनिंग, तुम्हाला वेबसाईट्स, आजला करोडोने लाखोने वेबसाईट्स आज इंटरनेटवर बघायला भेटतात. तर ह्या सर्व वेबसाईट्स तुम्ही वेब डिझायनिंगमध्ये तुम्ही शिकू शकताय, आणि वेब डिझायनिंगमध्ये हे सर्व शिकवलं जाणार आहे. त्याचप्रमाणे 6वा कोर्स ज्याचं नाव आहे हार्डवेअर अँड नेटवर्किंग, ज्याच्यामध्ये कम्प्युटर रिपेअरिंग करता येणं, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता येणं, सॉफ्टवेअर कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करणं, फॉर्मॅटिंग करणं, कम्प्युटरच्या सर्व सेटिंग्स करता येणं, हे सर्व याच्यामध्ये शिकवलं जातं. एकापेक्षा जास्त कम्प्युटर्स कनेक्ट करणं, एकामेकांना डेटा ट्रान्सफर करणं, या सर्व गोष्टी तुम्हाला यात शिकायला भेटतात. आजला तरी ह्या गोष्टी ऐकताना तुम्हाला थोड्याशा नवीन वाटत असतील, थोड्याशा विशेष वाटत असतील, पण या सर्व गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये आल्यानंतर सर्व गोष्टी सोप्या होऊन जातील, आणि 1 वर्षाचा डिप्लोमा सर्टिफिकेट तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. ओके, चलो पुढे आहे प्रोग्रॅमिंगचं. प्रोग्रॅमिंग म्हणजे तुम्हाला जर सॉफ्टवेअर तयार करायचे, सॉफ्टवेअर कसे तयार करतात, तर ह्या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती
प्रोग्रॅमिंग ह्या मॉड्यूलमध्ये, ह्या कोर्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये तिसरं मॉड्यूल बेसिक प्रोग्रॅमिंग आणि चौथ्या मॉड्यूलमध्ये ॲडव्हान्स प्रोग्रॅमिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर तयार कसं केलं जातं याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. पुढचं मॉड्यूल आहे डिजिटल फ्रीलान्सिंग. आजच्या काळाची गरज पाहता डिजिटल फ्रीलान्सिंग हे सर्वात जास्त ट्रेंडिंग असणारं टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपण घर बसल्या लोकांचे कामं करून देऊ शकतो. ते कामं कसे घेतात, त्याच्यातले स्किल कसे मिळवतात, कुठे अप्रोच करायचं, लोकांशी संपर्क कसा साधायचा. आपण बऱ्याच वेळेस लोकांकडनं ऐकतो की मी अमेरिकेच्या व्यक्तीसाठी काम करतोय, मी दुसऱ्या देशातल्या एखाद्या व्यक्तीसाठी मी काम करून देतोय. याला फ्रीलान्सिंग म्हणतात. तर ही फ्रीलान्सिंग आपण घर बसल्या कसं करू शकतो ते आपल्याला डिजिटल फ्रीलान्सिंगमध्ये या कोर्समध्ये शिकायला भेटणार आहे. मॅनेजमेंट, आता मॅनेजमेंटमध्ये डेटा मॅनेजमेंट आला. डेटा मॅनेजमेंटमध्ये लाखो करोडोने जो डेटा असतो याला मॅनेज करून त्याला आपल्या कामाचा डेटा कसा बनवता येऊ शकतो, कसा त्याचा वापर करू शकतो, ते सर्व आपण ह्या मॅनेजमेंट कोर्समध्ये शिकणार आहोत. आणि लास्ट कोर्स म्हणजे डिझायनिंग, ज्याच्यामध्ये आपण डेस्कटॉप पब्लिशिंग, डिझायनिंग, बॅनर तयार करणे, फोटो एडिट करणे, मिक्सिंग करणे, या सर्व गोष्टींबद्दल आपण ह्या कोर्समध्ये शिकणार आहोत. असे हे 10 कोर्सेस तुम्हाला या या डिप्लोमा कोर्समध्ये शिकायला भेटणार आहे. विशेष म्हणजे हे 4 कोर्सेसचे 4 वेगवेगळे सर्टिफिकेट आणि 4ही कोर्स कंप्लीट केल्यानंतर 5वं डिप्लोमा सर्टिफिकेट, असे तुम्हाला 5 सर्टिफिकेट या कोर्सबरोबर तुम्हाला मिळणार आहे. या कोर्सचा कालावधी 1 वर्षाचा आहे. हा कोर्स तुम्हाला 1 वर्षात पूर्ण करायचा आहे. आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडतो, सर आम्ही हा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर आम्हाला जॉब मिळेल का? तर अर्थातच या कोर्स केल्यानंतर तुम्हाला जॉबही मिळणार आहे आणि तुम्ही या जॉबसाठी इलिजिबल सुद्धा होता आहे. बरोबर आहे. तर हा कोर्स तुम्ही करून तुम्ही जॉबसाठी, आम्ही तुमची ट्रेनिंग घेऊ, तुम्हाला जॉबसाठी तयार करूया आणि जेणेकरून आम्ही तुम्हाला जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी पण पाठवू. अर्थात शेवटी तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही इंटरव्ह्यू किती चांगल्या पद्धतीने देतात, तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये किती कसा फेस करतात, त्यावरनं तुम्हाला जॉब लागणार की नाही हे ठरणार. पण आमच्या मार्फत मात्र तुम्हाला अनेक जॉबसाठी तुम्हाला संधी या कोर्स अंतर्गत मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही आपल्या सेंटरला व्हिजिट करू शकता. तुम्हाला स्क्रीनवर आपल्या इन्स्टिट्यूटचा ॲड्रेस, मोबाईल नंबर सकट तुम्हाला दिसत असेल, तर याचा नक्कीच तुम्ही वापर करा आणि या इन्स्टिट्यूटला लवकरात लवकर व्हिजिट करा. हा ॲड्रेस तुम्हाला माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पण मी हा ॲड्रेस दिलेला आहे. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक पण टाकली आहे की त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या लोकेशनला येऊ शकता. तर बस आजच्या व्हिडिओसाठी इथेच थांबूया. हा कोर्स मार्फत तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घ्याल. ही सीट्स लिमिटेड आहे, त्यामुळे लवकरात लवकर दिलेले डॉक्युमेंट, सांगितलेले डॉक्युमेंट्स घेऊन लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायला या आणि बस कोर्स सुरू करा आणि तुमचा फायदा करून घ्या. चलो आजला इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.